सोलापुरातील 6000 रिक्षा चालकांचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा। फिटनेस सर्टिफिकेटवरून रिक्षा चालक आक्रमक। दूध उत्पादक आंदोलकांसोबत आज महत्त्वाची बैठक। राधाकृष्ण विखे पाटलांसोबतच्या बैठकीला प्रमुख दूध संघाचे पदाधिकारी राहणार उपस्थित। वर्ध्याच्या महात्मा गांधी चौकात सरकारचा निषेध करत मृतकांचं वर्षश्राद्ध। वर्ष लोटलं तरी सुद्धा मृतांच्या कुटुंबियांना मदत नाही म्हणून निषेध। नवी मुंबईत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा। बेलापूर, कोपरखैरणे, नेरूळ मधल्या आणि तुर्भे मधल्या बारवर कारवाई। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच। मुंबई कस्टम्स विभागानं जप्त केलं 18.11 किलो सोनं। 9 प्रवासीही अटकेत। राजकारणात भाग घेतो आणि फटाके फोडतो म्हणून नंदुरबारमध्ये एकाला जबर मारहाण। शहादा पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। चिपळूणमध्ये रस्त्यावर मगरीचं दर्शन तर मगरीचा मुक्त संचार पाहून नागरिक भयभीत। व्हिडिओ तुफान व्हायरल। कोल्हापुरातील काळमवाडीमध्ये 2 तरुण बुडाले। दूधगंगा नदीमध्ये पावसाळी पर्यटनासाठी आलेले तरुण बेपत्ता। लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 वाजेनंतर बंदी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अमरावती जिल्ह्यात पावसानं मारली दडी। 65% शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या। बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत। पुणे मेट्रोचा नवा विक्रम। 30 जूनला मेट्रोच्या पुणे प्रवासी संख्येमध्ये दुपटीने वाढ तर एका दिवसात 24,15,000ची कमाई। विठ्ठल मंदिरातील दर्शन रांगेमध्ये बदल। जुने 700 वर्षांपूर्वीचं मूळ रूप आता भाविकांना पाहता यावं यासाठी महत्त्वाचा निर्णय।